हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये। तर क्लर्कचा जे पेपर झालेत ना विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये खेलो इंडिया या टॉपिकवर देखील प्रश्न विचारण्यात आला होता। त्यामुळे आजच्या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहेत की महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर करणार आहे। म्हणजे जर आपल्या शीटमध्ये प्रश्न आला तर आपला तो जो मार्क आहे तो जायला नको। कमी वेळात जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहे। त्यापूर्वी लक्षात घ्या, एक्झाम करता आपण BMC एक्झाम स्पेशल जे मटेरियल तयार केलं आहे ते तुम्ही घेऊ शकता। यामध्ये परीक्षेत जे प्रश्न विचारताय ना BMC क्लर्कच्या पेपरमध्ये ते आपण यामध्ये इन्क्लूड केलेत। मुंबई महानगरपालिका व शहर विशेष 500+ प्रश्न, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुस्तक, लेखक, टोपण नाव आपल्याला माहीत असेल प्रत्येक शिफ्टमध्ये यावर प्रश्न येतच आहेत। त्यानंतर म्हणी, BMC अर्थसंकल्प योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, जनगणना, घटना दुरुस्ती, इंडियन गव्हर्नर जनरल, पुरस्कार आणि इतरही जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत ते आपण यामध्ये कव्हर केलेत। यामध्ये तुम्हाला PDF प्लस ऑनलाईन टेस्ट भेटतील। याकरता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करायचा आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना PDF फाईल पाहिजे असेल ते 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता। तसेच मुंबई महानगरपालिका निरीक्षक याकरिता आपण एक 200 गुणांची फुल लेंथ टेस्ट घेऊन आलो आहे। त्यासोबत BMC ॲक्टवर 40 ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी आणल्या आहेत। याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 49 रुपीज। याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया युथ गेम्सचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम्सची पहिली आवृत्ती कोठे झाली होती? तर ही झाली होती दिल्लीमध्ये। त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, खेलो इंडिया युथ गेम्सला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? म्हणजे जे बेसिक क्वेश्चन आहे ते आपल्याला माहीतच पाहिजे। तर याची सुरुवात झाली होती 2018ला, 31 जानेवारी 2018ला आणि दरवर्षी हे जे गेम आहेत ते खेळले जातात। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम्सला सुरुवातीला कोणत्या नावाने ओळखले जायचे? तर याला ओळखलं जायचं खेलो इंडिया स्कूल गेम्स, परंतु याला आता नाव काय देण्यात आलं? खेलो इंडिया युथ गेम्स। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम 2023चे उद्घाटन कोणी केले? तर ते केलं आहे शिवराज सिंग चौहान। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम 2023मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर महाराष्ट्राने एकूण 161 पदके जिंकली आहेत। त्यामध्ये 56 सुवर्ण पदके आहेत, 55 रौप्य पदक आणि 50 कांस्य पदक आहेत। पुढील क्वेश्चन, 2023मधील खेलो इंडिया युथ गेम्सची कितवी आवृत्ती आहे? तर 2023मधली ही 5वी आवृत्ती होती आणि याचा जो शुभंकर होता तो काय होता? चित्ता आशा हा विद्यार्थी मित्रांनो याचा शुभंकर होता। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम्स 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते? तर हे आयोजित केलं होतं मध्य प्रदेश या ठिकाणी, तंट्या टोपे नगर स्टेडियम भोपाळ या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम 2023मध्ये दुसऱ्या स्थानी कोण आले होते? तर ते आले होते हरियाणा। हरियाणा राज्याने एकूण किती पदके जिंकली? तर त्यांनी एकूण 128 पदके जिंकली आहेत। म्हणजे 1 नंबरला कोण आला असेल तर 1 नंबरला महाराष्ट्र होतं। किती पदके? 161 लक्षात ठेवायचं आहे। आता हरियाणाने सुवर्ण 41 होते, 32 रौप्य आणि 55 कांस्य पदक या ठिकाणी जिंकलेले आहेत। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोणी जिंकलं? तर हे जिंकलेलं आहे राजस्थानने। आता बघून घेऊ महत्त्वपूर्ण, पहिली जी आवृत्ती झाली ती झाली 2018मध्ये, यजमान होतं दिल्ली, विजेते राज्य होते हरियाणा। त्यानंतर दुसरी आवृत्ती झाली 2019ला, यजमान होते पुणे, विजेते राज्य होते महाराष्ट्र। तिसरी आवृत्ती झाली 2020ला गुवाहाटी या ठिकाणी आणि विजेते राज्य होते महाराष्ट्र। चौथी आवृत्ती झाली 2021ला, यजमान होते पंचकुला, विजेते राज्य होते हरियाणा। त्यानंतर 5वी आवृत्ती 2023ला झाली, यजमान भोपाळ होते आणि विजेते राज्य होते महाराष्ट्र। पुढील क्वेश्चन, खेलो इंडिया युथ गेम 2023मध्ये नवीन किती खेळ समाविष्ट करण्यात आले? तर 2 करण्यात आले। यामध्ये फेन्सिंग आणि वॉटर स्पोर्ट हे 2 गेम यामध्ये ॲड करण्यात आले आहेत। पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी एक रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण एफर्ट्स घेऊन प्रश्न तयार करत असतो आणि ते तुमच्यापर्यंत प्रेझेंट करत असतो। तर लक्षात घ्या, याला एक पोच पावती म्हणून आपण एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करू शकता। तर एक लगेचच लाईक करा आणि जर ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता। हे तुमचं जी छोटी गोष्ट आहे तीही आम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की एक चांगल्या पद्धतीने मोटिवेट करत असते। त्यामुळे लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायला विसरू नका।
पुढील क्वेश्चन आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्य प्रदेशमध्ये किती शहरांमध्ये आयोजित करण्यात आले? तर एकूण 8 शहरांमध्ये आयोजित करण्यात आले. यामध्ये होतं भोपाळ, इंदोर, ग्वाल्हेर, उज्जैन, महेश्वर, जबलपूर, मंडला आणि बालाघाट. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्राने आजपर्यंत किती खेलो इंडिया युथ गेम्स जिंकलेले आहेत? तर महाराष्ट्राने एकूण किती जिंकले? 3 जिंकले. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, हरियाणा राज्याने एकूण किती पदके जिंकलेले आहेत? 115, 161, 150 की 128? तर खाली कमेंट करा. तसेच 10 तारखेला जो तुमचा मुंबई महानगरपालिका निरीक्षक याची जी परीक्षा होणार आहे, त्यामध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम या टॉपिकवर 50 प्रश्न विचारले जाणार आहे. त्याकरिता आपण एकूण 900 प्रश्न डिझाईन केले. त्यासोबत 40 ऑनलाईन टेस्ट देखील डिझाईन केले आहेत. तुम्हाला अधिनियमची इंग्लिश आणि मराठी PDF देखील भेटेल. याची जी प्राईस आहे ती आहे 199, परंतु तुम्ही कुपन कोड यूज करू शकता ACT50 आणि तुम्हाला 50 रुपीज त्या ठिकाणी डिस्काउंट भेटून जाईल. म्हणजे 150 रुपयामध्ये तुम्ही हे मटेरियल परचेस करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करायला, कोर्स परचेस करायला काही अडचण येत असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपल्याला मुंबई महानगरपालिका शहर विशेष 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर 100 रुपयामध्ये हे देखील घेऊ शकता. तर सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कोर्स परचेस करायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, कमेंट करा शक्य असेल तर, आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पोहोचवायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.